पराभूत करण्यासाठी या अगोदर सुद्धा अनेक दानवेश्वर इथपर्यंत आले, त्यांच्यामध्ये शक्य झालं नाही. ज्वरासूर तू तरी काय करणार? माझे पराक्रम काय याची कल्पना तुला अजून नाहीये. तू आम्ही संधी येतोय, माझ्या जवळ माझ्या चर्चेला मला पुढे करू दे. संधी मला नकोय, पण मगापासून जे तू ठरवून आलाय तेच मला तुझ्या मुखातून ऐकायचंय. राजा मग एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनात असा पिढा निर्माण करेल की त्यात तू जाऊन भागवण्याशिवाय नाही.
जगदंबेच्या सहाय्यासाठी साक्षाला गोपालकृष्ण धावून आला. समजू शकलो नाही. याला कारण आहे. अरे या विश्वाच्या ठाई माझा आणि या भगवतीचा नातं काय आहे हे कदाचित या विश्वाला ज्ञात नसेल. आणि तेच नाते काय आहे आज मी तुला बघून देणार आहे. सांप्रत सुरू हे द्वापार युग आणि याच द्वापार युगाच्या ठाई वैकुंठीच्या नारायणाचा 8वा अवतार म्हणजे तरी गोपाल कृष्ण. पण ज्यावेळी आमचा जन्म झाला तो जन्म मातांचा कारागृहाच्या ठिकाणी झाला. आणि याला कारण काय असेल तर आमचा मामा म्हणजे कौस मामा. त्या कौस मामाला असणारा मृत्यांक त्यांची भगिनी म्हणजे देवकी आणि वसुदेव त्यांच्या कुशीतला जो 8वा पुत्र जन्माला येईल त्या 8व्या पुत्राकरवी त्यांचा शेवट होणार होता. पण ज्यावेळी आमचा कारागृहाच्या ठिकाणी जन्म झाला त्याच वेळी किंवा आमच्या जीविताचं संरक्षण व्हावं म्हणूनच आमचे पिता म्हणजे वसुदेव त्यांना मला त्या कारागृहातून बाहेर काढले. आणि त्यांचा मित्र म्हणजेच नंद आणि त्या नंदाच्या घरी म्हणजे गोकुळाच्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेले. पण गोकुळातून पुरेशा माघारी येत असताना एका कन्येला ते घेऊन आले. तीच कन्याच्या कारागृहाच्या ठिकाणी रडू लागली. पण ज्यावेळी आमच्या मामाला कळालं की त्यांच्या भगिनीनं एका मुलाला जन्म दिला पण त्या मुलाची खात्री न करता त्यांनी त्या कन्येच्या दोन्ही पायाला धरलं. गरगरा गरगरा फिरवत असताना तीच कन्या हातातून निसटली. अवकाश मार्गानं प्राण कमी झाली आणि तीच कन्या दुसरी तिसरी करून असली साक्षात जगदंबा हीच भगवंत आणि हीच भवानी हो. अर्थात हिचं आणि माझं नातं म्हणजे बंधोरी भगिनीचं नातं आहे. त्यावेळी माझ्या जीविताचं संरक्षण व्हावं म्हणून साक्षात ही भगवती माझ्या सहाय्यासाठी धावून आली. आणि त्या क्षणी हिच्या सहाय्यासाठी तुमच्या मार्गाला का होईना साक्षात हा बंधू गोपाल कृष्ण साक्षात भगवतीच्या सहाय्यासाठी धावून आला. पण तुम्ही दोन दैवी तत्व रक्षक करता पण एक दैवी तत्व मात्र रक्षक करून मागे आणि त्याची वाट पाहते आहे. शाबाश. अरे आतापर्यंत माझ्या भक्ताला शरणाचं कर्तव्य तू केलं पण याला आळा घाल अन्यथा तर शेवट निश्चित आहे. मग सांगू द्यायचं नशील आज तुझा संहार आज तुझा संहार तुझे हे पराक्रम पाहून मन अगदी प्रसन्न झालंय माझं. माग जे काही हवं असेल ते माग पण ती इच्छा सोडून हसू येऊ लागलं. का म्हणून अगं तुझा आणि माझा संघर्ष झाला. त्या संघर्षात तुझा पराजय झाला आणि तू सांगतेस माग म्हणून
माझा काय विजय संपादन मला झालाय. सांगा. साऱ्या देवतांना सांगतोय मागा काय हवा असेल त्या मागून या विद्या पर्वताला जाऊन मागून घ्या. काय हवंय तुला माल? आत्ता काही नको, लागलं तर संपर्क करू. काय सांगतोय मावशी? काय हवंय तुला? काही मिळणार नाही, हातात मागून घे. तो परत पाहिला तू मागावा आणि मी द्यावं. विचार कर. कोणा विचार केलाय माग? जर विचार केला तर सांगतोच म्हणा मी मागतो. माग ना. आणि आज किती दिवस झाले माझं भाऊ कुठे गेला त्याचं पत्तोच नाही असा माझा. आणि माझा सगळा भात कापू तर जाग्यावर राहा. 2 दिवस भात कापू दे. हे मात्र इच्छा तरी पूर्ण होणार नाही. चांगलंच नाही. माझ्या मतावर जमणार नाही. आई तुला काय हवं ते माग. यांना दिलं नाही. हा पुत्र तुला देण्यासाठी नंतर हो. मला देणार नाहीस तू. हा काय हवंय माग? मग ठीक आहे. काय एक पुत्र जर मातेला जर काही देत असेल तर माझी एकच इच्छा पूर्ण कर. आणि ती इच्छा कोणती असेल? तू माझा पुत्र, मी तुझी माता, म्हणून केवळ एक वेळ माता म्हणून मला नमस्कार कर. मागून मागून मागितलं ना काय? तुला नमस्कार एवढं हा विद्या म्हणून याच वेळी म्हणजे यावेळी तू शरण आलायस मला. शाबास. मग माग. काय हवं असेल ते मागून घे. इच्छा पूर्ण करणार. साहजिकच. या पुत्राला जर द्यायचं असेल काय? या विद्या पर्वताच्या नावाची मुंबई तुझ्या नावात व्हावी अशी या विद्या पर्वताची इच्छा. तथास्तु. तुझी इच्छा आहे तुझ्या नावाची गुंफण माझ्या नावामध्ये व्हावी. हरकत नाही. मग ऐक, तुझं नाव विंध्य पर्वत, म्हणून याच्या पुढे या विश्वाच्या ठिकाणी मला विंध्येश्वरी म्हणून ओळखलं जाईल. पण ही विंध्येश्वरी म्हणजे कोण हे सुद्धा जाणून घे. ज्यावेळी आदिशक्ती हिने हवनकुंडात धुळी ठोकली ना, शंभू महादेव क्रोधायमान झाले. क्रोधाच्या भरात ते कलेवर आपल्या विश्वाच्या डोकावर ठेवून तांडव नृत्य करू लागले. आणि ह्या कृत्यामुळे सारं विश्व हलू लागलं. हे विश्व लहरा जातं की काय असा भास होऊ लागला. त्याचवेळी वैकुंठीचे देव म्हणजे महाविष्णूने काय केलं? आपल्या हाती असलेलं सुदर्शन, या सुदर्शनाकरवी त्या कलेवराचे 52 तुकडे केले आणि ते 52 तुकडे 52 ठिकाणी विखुरले गेले. आणि त्याच्यातूनच निर्माण झाली ती 52 शक्तीपीठे. आणि त्या 52 शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे ती विंध्येश्वरी होय. लहानशी इच्छा. कोणती इच्छा? सदैव या विंध्य पर्वतावर तुझा संवास. आजपासून सदोदी तुझ्या सानिध्यात म्हणजे या विंध्य पर्वतावरती मी वास करणार आहे. म्हणूनच या विश्वाच्या ठिकाणी विंध्यवासिनी विंध्येश्वरी म्हणून आणि ज्याच्यासाठी हे सारण केलं त्या गृहपतीची गती